हरवू देऊ नको जोडव्याचा जोड चिल्या पिल्याच्या सावलीच झाड चिल्या पिल्याच्या सावलीच हरवू देऊ नको जोडव्याचा जोड चिल्या पिल्याच्या सावलीच झाड चिल्या पिल्याच्या सावलीच झाड एवढं काय तुला माझा मागणं पतीच्या देवाचा जावा ग प्राण अगं सुखी ठेवला कमाई माझ्या सुखी ठेवला कमाई माझ्या सुखी ठेवला कमाई सुखी ठेवला कमाई समजून का त्याला बैल गोडा येणार त्याला बैल गोडा येणार नका बैल तुमचा बांधला येतो तुमच्या प्रपंचाचा विचार करा थोडा दोघं मिळून हा संसाराचा गाडा दोघं मिळून हा संसाराचा गाडा दोघं मिळून हा संसाराचा गाडा माझं सांगणं मावल्यांना अगं समजू नका त्याला बैल घोडा येणार एखादी सहज म्हणते काय काय येड आहे काय म्हणते येड आहे म्हणते ती का नाही पण येड नाही देवाने तुमचा जोडा बांधलाय असं लग्न कोणाचे होत नाही ती जेव्हा देव अक्षता घेऊन उभा राहतो तेव्हाच लग्न होते बघा समजू नका त्याला बैल घोडा येडाला का बाईना तुमचा बांधला या जोडा आणि तुमच्या प्रपंचाचा विचार करा थोडा आणि दोघं मिळून हा का संसाराचा गाडा संसाराचा गाडा म्हणजे काय माहितीये का काय एक बैलगाडी आहे बैलगाडी जसं की बैलगाडीचं एक चाक जर चिखलात घुसलं तर गाडी पुढे जात नाही जाते का दोघांना कसं चालायचं संगत चालायचं दोघांना बी थांबायचं नाही संग चालायचं तवा प्रपंच होतो केला तर संसार नाही तर जीवा जन्माचा इस्पार उपयोग नाही बघा बघा शेतीला असावं खत शेतीला असावं खत पती पत्नीचा असावं एकमत शेतीला असावं खत पेटीला असावी पत आणि पती पत्नीचा असावं एकमत शेतीला खत लागतं तवा धान चांगलं येतं पेटीला पत लागती पेटीला पत कशी एकमेकाची विचारणी झाली पाहिजे काय का नाही बायकोला बी विचारलं पाहिजे होय ग असं असं करू का पैसे उडवू का हे आणू का ते आणू का हाय का नाही विचारलं पाहिजे आणि पती पत्नीचा असावं एकमत तवा प्रपंचाला किंमत आहे नाही तर आज बोलायचं नाही असं म्हणल्यावर उपयोग होईल का बिचारी वैतकती तसं झाल्यावर बघा वैतकणार आहे माऊली का तर कारभारी जर ह्या नादात जर असतं का ना आता इथं कोणी नाही म्हणून सांगतो बरं का आणि जरी असलं तरी बी आमच्या ही करतो बघा कारभारीला जर नाद असला का नाही टाकायचा तर बायको संतापतीच बिचारी बाजारला गेलेला असते तर कारभारी येताना पिशवी गज भरून आणली असते मला पिशवी गज भरून आणलेली असते ती पण घराजवळ आलं लांबनच नाटक चालू बटाटे तिकडे टांबाके तिकडे सांगणार इकडं तिकडं नाही कुठं घरापाशी आल्यावर सांगणार मिरच्या इसकाटलेल्या भेंडी आणलेली धिगाणार सगळं उपयोग आहे का त्याचा नाही मग बायको वैतकणार आहे म्हणून काय करायचंय व्यसन काही सुद्धा कामच नाही अमोल जाधव यांच्याकडून गाण्याला 51 रुपयाची भेटले धन्यवाद बघा समजू नका त्याला बैल घोडा येडाला का वाईना तुमचा बांधला या जोडा तुमच्या प्रपंचाचा विचार करा थोडा दोघं मिळून हा का संसाराचा गाणा गाणा हाताना अडचण येते कशा भांड नाही खरंच हात वर करा कोणाकोणाची भांडण होत नाही ते हात वर करा नवरा बायकोची
भांडण होत नाही ते. अरे तुमचं लग्न होऊ दे की थांबा. हात फक्त एकटीचा वर राहिला का तर तीच भांडते त्या जास्त त्या. हाय का नाही, बाकीच्यांचा हात वर नाही आला का भांडणं सगळ्याच्यातच होते. पण भांडणं मिटवाय काय माहिती आहे का, एक मंत्र आहे माझ्याकडे, सांगू का नको? काय लागत नाही भांडणं मिटवाय. एकमेकाची कदर, एकमेकाचा आदर करायचं, केलेल्या कामाची स्तुती करायची. बघा बायका म्हणते त्या नवऱ्याला, तुम्हाला काय काम असतं, तुमचं काम माहिती रोजच आहे म्हणते त्या. काय म्हणजे नवरा जे काम करतो ते रोजच चाललंय म्हणते त्या. राग येतो बिचारायला, लय राग येतो. टेन्शन असतं, कोणाला रानाचं टेन्शन, कोणाला ऑफिसचं टेन्शन, कोणाला ड्रायव्हिंगचं टेन्शन असतंय. लय काम असेल. फक्त नवऱ्याला खुश करायचा, खुशीत ठेवायचा. काय म्हणायचं माहिती आहे काय का, फक्त गोडी गुलाबीनं वागायचंय, त्याला समजून घ्यायचंय. हा बघा, नवरा खुश करा कसं करायचं आहे का, भांडण मिटवतात आहे का बरं का बाया, सगळ्यांनी ऐका. होते ती आता ह्या वयात बी भांडणं होते ती म्हाताऱ्यांची काही धिंगाणा असतो कालवा. पोरं म्हणजे गप्पा हे आमच्या मध्ये पडायचं नाही म्हणते ती माता म्हातारी. मिटवायचे का भांडणं ऐका आता सगळ्यांचे. काय करायचं माहितीये का, कारभाऱ्याच्या गाडीचा आवाज सगळ्याचा पटाय कानावर, लुना आलेली कळती, आवाज पाठ आहे सगळा. गाडी आलेली प्रत्येक बाईकचा आपल्या नवऱ्याच्या गाडीचा आवाज पाठ असतो, बरोबर आहे का नाही? लांबच आवाज आले बाया कारभार आले. तर काय करायचं माहितीये का, गाडीचा आवाज आला पळतच घरात जायचं, तांब्या भरून आणायचा आणि उंबऱ्यावर थांबायचं, हसायचं, बोळच हसायचं, तांब्या भरून उंबऱ्यावरती उभा राहायचा. मग नवऱ्याचा त्या दिवशी आलेला शिनवाटा निघून जाईल. का तर बायको खुश दिसते का, बायकोच हसली तर भांडणच होणार नाही, बरोबर आहे का? स्माइल यायची अशी, नवरा खुश. मिटली का भांडणं, नवरा भांडणार नाही किंवा काय बोलणार नाही, त्या दिवशीची भांडणं मिटली. आता आहे का पुरुष मंडळी तुमच्या, आता सांगतो, आता तुम्ही म्हणता बायको रोज घरी असते आणि हिला काय काम असतं, घरीच असते की तू आहे का नाही. पण नवऱ्याच्या दिवसाची सुरुवाती कोणापासून होती, बायकोपासूनच होती. बायको जर नाही उठली तर काय माती खायची का 3 वाटायची, हा पडावं लागल मुरगाळून बांधात, तसंच खोटवाकळ करून चक्कर येऊन पडेल तिकडं. म्हणून बायको सुद्धा काय करायचं माहित आहे का, तिची बी आदर कदर करायचा आहे. काय म्हणायचंय, काम केलं का नाही, काय अगं उठल्यापासून काम करते, जरा बसत जा, जरा आराम करत जा, लय काम असं तुला, असं म्हणायचं बरं का. बायको खुश होती, खुश होती बरं, जाण आहे बरं का माझ्या कामाला, अजून पळतच काम होतं म्हणून काय करायचंय, कदर करायची. बघा आपणच काय आणलेलं असतं बायकांना, पायातलं एखादी साडी, तिला लटकच म्हणून हे लय भारी दिसते, काय म्हणायचं, लय भारी दिसते आज, एवढंच म्हणा. त्या दिवशी काय बी करेल पण तुम्हाला भजवता येईल बायको. बघा करून बघा, अशी भांडणं मिटवायची ही मंत्र आहे, लक्षात ठेवा. पुरुष मंडळी, स्त्रिया मंडळी, भांडणं मिटवायला काय लागत नाही, एकमेकाची आदर, एकमेकाचा कदर करायचा, तरच प्रपंचाला किंमत आहे. शेतीला असावं, खत पेटीला असावं, पतन पती पत्नीचा असावं, एक प्रपंचाला किंमत आहे, नाही तर उपयोग नाही. मग ऐकूया पुढील चरण. समान सुखी ठेवला का बाई तुमका चलेन माझ्या, सुखी ठेवला का बाई तुमका चलेन सुखी ठेवला का माई माझ्या आई सुखी ठेवला का माई माझ्या आई वाचले, सुखी ठेवला का माई माझ्या आई वाचले.
अग सुखी ठेवला का बाई वाचले न माझ्या आई वाचले न. धन्यवाद धन्यवाद.